विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासिकेमध्ये आपण फॅक्टरायझेशन मेथड, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आणि शेवटची मेथड पाहिलेली आहे फॉर्म्युला मेथड. तर फॉर्म्युला मेथड आणि कालमुळे कुठलीही मेथड घ्या, क्वाड्रॅटिक इक्वेशनला जास्तीत जास्त किती रूट्स मिळाले? आपल्याला 2 रूट्स मिळाले. आता या 2 रूट्सचं नेचर काय असतं, नेचर म्हणजे त्याचं स्वरूप काय असतं, त्याचा भाग आपल्याला पुढच्या टॉपिकमध्ये घ्यायचा आहे. म्हणजेच आपल्याला आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे काही रूट्स मिळतात त्याचे नेचर म्हणजे ते इक्वल आहेत की अनइक्वल आहेत की नॉट रिअल नंबर आहेत याचं आयडेंटिफिकेशन करायचं आहे. तर त्याचं आयडेंटिफिकेशन करण्यासाठी आपल्याला हा पॉईंट क्लिअर करायचा आहे की द नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता पहा, क्वाड्रॅटिक इक्वेशन जर आपण या पद्धतीने घेतलं होतं, ax² + bx + c = 0. तर कुठलाही क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडल्यानंतर आपल्याला त्याचे जे काही रूट्स मिळाले ते रूट्स कधी पॉझिटिव्ह मिळाले, कधी निगेटिव्ह मिळाले आणि कधी 0 पण मिळाले. आता त्याचे जे काही 3 प्रकार पडतात. पॉझिटिव्ह मिळाल्यानंतर ते रूट्स कोणतं नेचर सांगतात आपल्याला, निगेटिव्ह मिळाल्यानंतर कोणतं नेचर सांगतात आणि त्यानंतर 0 मिळाल्यानंतर कोणतं नेचर असतं त्या रूट्सचं, हे आपल्याला आयडेंटिफिकेशन करायचं आहे. आता या क्वाड्रॅटिक इक्वेशनवरून सुरुवातीला पहा, आपल्याला ही किंमत आपण काल फॉर्म्युला मेथडमध्ये फाइंड केली होती, b² - 4ac. आता b² - 4ac फाइंड केल्यानंतर आपल्याला ही जी काय किंमत आपण तयार करणार आहोत, ही किंमत आपल्याला डिस्क्रिमिनंट म्हणायचं. या किंमतीला डिस्क्रिमिनंट ची किंमत म्हणजे कशाची किंमत काढायची आपल्याला, b² - 4ac. आता ही जी काय डिस्क्रिमिनंटची किंमत मिळणार आपल्याला, ही आपल्याला एक ग्रीक अल्फाबेट डेल्टा, या डेल्टा या ग्रीक अल्फाबेटने ही नंबर आपल्याला डिनोट करायची आहे. आता म्हणजेच आपल्याला डिस्क्रिमिनंट जर फाइंड करायचं सांगितलं तर शॉर्टमध्ये आपल्याला लिहायचं डेल्टा = b² - 4ac. म्हणजे कशाची किंमत काढणार आपण, डिस्क्रिमिनंटची. ही डिस्क्रिमिनंटची किंमत फाइंड करायची आहे अगोदर, आणि या डिस्क्रिमिनंटच्या फाइंड केलेल्या किंमतीवरून आपल्याला ही किंमत 3 प्रकारची मिळू शकते. ही किंमत पॉझिटिव्ह नंबर मिळू शकते, हीच किंमत निगेटिव्ह नंबर मिळू शकते किंवा ही किंमत 0 पण मिळू शकते. मग ज्यावेळी डेल्टाची किंमत पॉझिटिव्ह मिळेल त्यावेळेस त्याचं नेचर काय असेल, किंवा डेल्टाची किंमत निगेटिव्ह मिळेल त्यावेळेस त्याचं नेचर काय असेल, आणि डेल्टाची किंमत 0 मिळेल त्यावेळेस त्याचं नेचर काय असेल, अशा 3 कंडिशन आपल्याला अगोदर पाहिजे आहेत. म्हणजे आता एक लक्षात घ्या, जर आपल्याला क्वेश्चनला फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट म्हणजेच कशाची किंमत फाइंड करायची आहे, b² - 4ac ची किंमत फाइंड करायची आहे, त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, डेल्टा म्हणणार आहोत. आता हा पॉइंट क्लिअर झाल्यानंतर पहा, आपल्याला 3 प्रकारे डेल्टाची किंमत येऊ शकते. पहा, समजा इफ डेल्टा मीन्स b² - 4ac = 0 जर मिळालं, म्हणजे b² - 4ac ची म्हणजे डेल्टाची किंमत जर आपल्याला 0 मिळाली तर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे काही रूट्स मिळतील आपल्याला, ते रूट्स कोणता नेचर सांगतील आपल्याला, द रूट्स आर इक्वल, रिअल अँड इक्वल. म्हणजेच ज्या वेळेस तुम्हाला डेल्टाची किंमत म्हणजेच b² - 4ac ची किंमत 0 मिळेल त्यावेळेस द नेचर ऑफ द रूट्स आर रिअल अँड इक्वल. म्हणजे याचा अर्थ ते जे काही 2 रूट्स मिळालेले आहेत ते रिअल नंबर्स आहेत आणि ते दोन्ही कसे येतात, इक्वल आहेत, म्हणजे सेम आहेत, तिने सेम असणार आहे. ही आहे फर्स्ट कंडिशन नेचर ऑफ रूट्सची. सेकंड कंडिशन पाहू आपण, डेल्टा = b² - 4ac इज ग्रेटर दॅन 0. आता ग्रेटर दॅन 0 म्हणजे 0 पेक्षा कशी नंबर मिळाला पाहिजे आपल्याला, मोठी नंबर मिळाला पाहिजे. म्हणजे त्याचा अर्थ ती काय असणार, पॉझिटिव्ह नंबरच असणार. म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला b² - 4ac याची किंमत पॉझिटिव्ह नंबर मध्ये मिळेल, 0 पेक्षा मोठे मिळेल, त्यावेळेस आपल्याला नेचर ऑफ द रूट्स लिहायचे, द रूट्स आर रियल
अँड अनइक्वल, म्हणजे ते काय ची किंमत दोन किमती मिळणार आपल्याला, दोन्ही पॉझिटिव्ह असतील, बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत पॉझिटिव्ह असेल तर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आपल्याला मिळतील रिअल, म्हणजे वास्तव संख्यामध्ये अनइक्वलचा अर्थ होतो भिन्न मिळतील, ते सारखेच मिळणार नाही. आता तिसरी कंडिशन आपण समजून घेऊया. डेल्टा इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac इज लेस दॅन 0. जर ही किंमत 0 पेक्षा लहान असेल म्हणजेच ही किंमत निगेटिव्ह असेल, तर निगेटिव्ह असताना आपल्याला काय करायचं, तर त्याची कंडिशन म्हणजेच नेचर ऑफ रूट्स काय सांगणार आपल्याला, द रूट्स आर नॉट अ रिअल नंबर, म्हणजे त्या संख्येची म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac याची जर किंमत 0 पेक्षा कमी म्हणजेच मायनस मध्ये जर आली तर त्याचे रूट्स नॉट रिअल नंबर म्हणजेच वास्तव संख्या नसते. म्हणजे पहा तीन कंडिशन येतात. इफ डेल्टा इक्वल टू 0 द रूट्स आर रिअल अँड इक्वल. इफ डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह नंबर असेल तर रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. आणि जर डेल्टाची किंमत निगेटिव्ह मध्ये असेल तर आपल्याला त्याचा नेचर ऑफ रूट्स लिहायचे नॉट रिअल नंबर. अशा प्रकारच्या ह्या तीन कंडिशन आहेत डेल्टाच्या वरून आपल्याला काय करता येते, नेचर ऑफ रूट्स काढता येते. तर पहा अगोदर हा भाग समजून घेतलेला आहे आपण. सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला, कळले क्वाड्रॅटिक इक्वेशन वरून बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत फाइंड करायची आहे. दिस व्हॅल्यू इज कॉल्ड डिस्क्रिमिनंट, म्हणजे त्या किमतीला आपण डिस्क्रिमिनंट म्हणणार आहोत. आणि या किमतीवरून नंतर आपण डेल्टाची किंमत फाइंड करणार आहोत. आणि याच्यावरून डेल्टावरून आपण तीन नेचर ऑफ रूट्स शिकलो. ते तीन नेचर ऑफ रूट्स आपल्याकडे मिळणार आहेत. 0 जर आला तर काय द्यायचं आपल्याला, रिअल अँड इक्वल रूट्स. 0 पेक्षा मोठी जर नंबर मिळाले पॉझिटिव्ह तर रिअल अँड अनइक्वल. आणि जर निगेटिव्ह नंबर मिळाली आपल्याला डेल्टाची किंमत तर नॉट रिअल नंबर. अशा पद्धतीने आपल्याला आता डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू पण काढायची आहे. आणि त्या डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यू वरून आपल्याला नेचर ऑफ द रूट्स पण लिहायचे आहेत. आता आपण काय केलं, नेचर ऑफ रूट्सच्या तीन कंडिशन समजून घेतलेल्या आहेत आणि डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू कशी काढायची ते पण समजून घेतलेले. त्याच्यावरती काही एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करू. त्यातलं पहिलं आपण काय केलंय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू शोधायची म्हणजे कशाची व्हॅल्यू शोधायची, आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू शोधायची आहे. तर या पद्धतीने कसे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतील पहा. समजा एक्झाम्पल घेतला आपण, एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इक्वल टू 0. तर या व्हॅल्यूचं कंपॅरिझन करायचं आहे आपल्याला कशाबरोबर, एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. आणि त्याच्यावरून आपल्याला तीन किमती शोधायच्या आहेत. तर काय करू आपण, कंपेअरिंग करू. कंपेअरिंग विथ एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. या दोन्हीचा कंपॅरिझन करून ए बी सी च्या किमती कशा काढायच्या ते आपण कालच्याच तासिकेमध्ये फॉर्म्युला मेथडमध्ये शिकलेलो आहोत. तर त्याच्यावरून आपण ए ची किंमत या ठिकाणी घेऊया 1, बी ची -5 आणि सी ची किंमत 6. आता या किमतीवरून आपल्याला डिस्क्रिमिनंट शोधायचं. डिस्क्रिमिनंट म्हणजे काय शोधायचं, डेल्टा. आणि डेल्टा बरोबर काय समजून घेतलेलं आहे आपण, बी स्क्वेअर मायनस 4ac. आता ही किंमत शोधू आपण, बी स्क्वेअर म्हणजे -5 स्क्वेअर -4 इंटू a means 1 मल्टीप्लाय c means 6. आता हे सोडून घेऊया आपण. -5 चा स्क्वेअर होणार +25 मायनस आणि या तिन्हीचं मिळून मल्टिप्लिकेशन जर केलं तर 4 1 4 and 4 6 तर 24. 25 minus 24 equal to 1. म्हणजे आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू मिळालेली आहे 1. आता दुसरं एक एक्झाम्पल घेऊया आपण. 3x स्क्वेअर प्लस 2x प्लस 8 इक्वल टू 0. आता याचं जर आपण
कंपॅरिझन केलं एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी बरोबर, तर आपल्याला व्हॅल्यू काय काय मिळतील पहा. ए इक्वल टू मिळेल आपल्याला 3, बी इक्वल टू 2 अँड सी इक्वल टू 8. आता या व्हॅल्यू मिळाल्यानंतर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू घेऊया आपण. डिस्क्रिमिनंटचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे डेल्टा इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. तर पहा बी स्क्वेअर म्हणजे 2 स्क्वेअर मायनस 4 इंटू ए ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 3 आणि सी ची व्हॅल्यू आहे 8. तर 2 स्क्वेअर होणार 4 मायनस, आता टोटल मल्टिप्लिकेशन करू. 3 4 चा 12 and 12 8 चा 96. 4 minus 96 equal to -2. This is the value of discriminant. आता हे व्हॅल्यू अशा पद्धतीने आपल्या डिस्क्रिमिनंटचे आणखी काही एक्झाम्पल्स घेऊया आपण. पहा एक्झाम्पल नंबर 3 घेऊ आपण. √3x² प्लस 2√2x प्लस 3√3 इक्वल टू 0. आता या इक्वेशनचं काय करूया आपण, कंपॅरिझन केलं तर आपल्याला मिळेल a इक्वल टू √3, b इक्वल टू 2√2 and c इक्वल टू 3√3. याच्यावरून आपण डेल्टाची किंमत घेऊया b स्क्वेअर मायनस 4ac. आता b स्क्वेअर म्हणजे आपल्याला स्क्वेअर करायचं आहे 2√2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू या ठिकाणी आपण a ची किंमत आहे √3 इंटू c ची किंमत आहे 3√3. आणि या ठिकाणी स्क्वेअरिंग करताना जो स्क्वेअर रूटच्या बाहेर 2 आहे याचा स्क्वेअर होणार 4 मल्टिप्लाय √2 चा जर स्क्वेअरिंग केलं तर ते मिळतं आपल्याला 2 मायनस इथे जे काही स्क्वेअर रूटच्या बाहेर नंबर आहे 4 आणि 3 याचं मल्टिप्लिकेशन करू. 4 3 12 मल्टिप्लाय √3 इंटू √3 3 होणार. परत हे सॉल्व करू. 2 इंटू 4 इंटू 2 8 मायनस 12 इंटू 3 36. 8 minus 36 minus 28. This is the value of discriminant. Number 4 example घेऊया आपण. 9x² plus 6x plus 1 equal to 0. आता याच्यावरून आपण a b c च्या किमती घेऊ. a इक्वल टू मिळेल आपल्याला 9, b इक्वल टू 6 and c इक्वल टू 1. त्याच्यावरून डेल्टाची किंमत जर फाइंड केली आपण तर डेल्टा इक्वल टू b स्क्वेअर मायनस 4ac. b स्क्वेअर म्हणजे 6 स्क्वेअर मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 9 and c ची व्हॅल्यू आहे 1. तर हे सॉल्व करू. 6 स्क्वेअर येणार आपल्याकडे 36, 4 9 चा 36. 36 मायनस 36 इक्वल टू 0. अशा पद्धतीने आपल्याला डेल्टाच्या किमती काढता येते. आता याच्यानंतर आपण काय करू की डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढल्यानंतर त्याचं नेचर ऑफ रूट्स कसं लिहिता येईल. आपल्याला काय करायचं पुढचा भाग काय समजून घ्यायचा आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. म्हणजे डिस्क्रिमिनंटची किंमत काढायची तर शिकलेलंच आहे आपण, परंतु आपण पुढे काय करेल आपल्याला राईट द नेचर ऑफ रूट्स आणि त्याचे नेचर ऑफ रूट्स लिहायचे. नेचर ऑफ रूट्सच्या 3 कंडिशन शिकलो आपण. जर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आपली 0 पेक्षा मोठी आहे म्हणजे ग्रेटर दॅन 0 आली तर नेचर ऑफ रूट्स आपण काय नोट केलं, रिअल अँड अनइक्वल. जर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 आली तर रूट्स आर रिअल अँड इक्वल. आणि जर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह मध्ये आली तर आपल्याला नेचर ऑफ रूट्स काय लिहायचं, द रूट्स आर नॉट रिअल नंबर. आता त्या पद्धतीचे एक एक एक्झाम्पल आपण समजून घेऊ. पहिल्यांदा घेऊया आपण 4x² मायनस 3x मायनस 2 इक्वल टू 0. आता याच्यावरून अगोदर आपण बघा पाठीमागच्या एक्झाम्पल सारखे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू अगोदर सॉल्व करून घेऊया. a इक्वल टू 4, b इक्वल टू -3 and c इक्वल टू -2. याच्यावरून अगोदर आपण डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टा काढू. b स्क्वेअर मायनस 4ac मायनस 3 स्क्वेअर मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू 4 आणि c ची व्हॅल्यू -2
minus 3 square 9 minus into minus plus 4 4 चा 16 16 plus into 2 32 32 plus 9 41 म्हणजे डेल्टाची किंमत मिळालेली आहे आपल्याला 41. आता 41 ही पॉझिटिव्ह मध्ये मिळालेली आहे म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू ही 0 पेक्षा कशी आहे जास्त आहे म्हणजे b स्क्वेअर minus 4ac is greater than 0 आणि ज्यावेळेस ग्रेटर दॅन 0 आहे त्यावेळेस आपल्याला नेचर ऑफ द रूट्स काय लिहायचे आहे तर नेचर ऑफ द रूट्स मध्ये येणार द रूट्स आर रियल अँड अनइक्वल अशा पद्धतीने आपल्याला नेचर ऑफ द रूट्स लिहायचे. आता आपण आणखी एक दुसरे एक्झाम्पल सॉल्व करू. नेचर ऑफ द रूट्स सच x square plus 10x plus 25 equal to 0. याच्यावर टाकूया a equal to 1, b equal to 10 and c equal to 25. डिस्क्रिमिनंट शोधून घेऊया अगोदर. b square minus 4ac b ची किंमत आहे 10 square minus 4 into a equal to 1 into c equal to 25. आता हे सोडून घेतलं तर 10 स्क्वेअर होणार आपल्याकडे 100 मायनस या तिन्ही नंबरचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर ते पण येते 100 मायनस 100 0. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला 0 म्हणजे डेल्टा इक्वल टू 0 b स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0. आणि ज्यावेळेस डेल्टाची किंमत डिस्क्रिमिनंटची किंमत 0 येते त्यावेळेस आपले नेचर ऑफ द रूट्स असतात द रूट्स आर रियल अँड अनइक्वल. अशा पद्धतीने आपल्याला नेचर ऑफ द रूट्स लिहिता येईल. आता याच पद्धतीचं आपण आणखी एक एक्झाम्पल जर सॉल्व करून घेतलं तर पहा आपल्याला कशा पद्धतीने ते समजून घेता येईल. 5x square plus 3x plus 7 equal to 0. a equal to 5, b equal to 3, c equal to 7. डिस्क्रिमिनंट की व्हॅल्यू पहा काय मिळते b स्क्वेअर minus 4ac b ची किंमत आहे आपल्याकडे 3 स्क्वेअर minus 4 into 5 into 7 3 square 9 minus 4 5 are 20 into 7 140 9 minus 140 minus 131. आता हे डेल्टाची किंमत आपल्याला निगेटिव्ह मध्ये मिळाली म्हणजे b स्क्वेअर minus 4ac is less than 0. तर 0 पेक्षा लहान मिळालेली आहे म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला द रूट्स are not real number म्हणजे या ठिकाणी मूळ वास्तव संख्या नाही. अशा पद्धतीने आपल्याला नेचर ऑफ द रूट्स लिहायचे. जर समजा किंमत पॉझिटिव्ह मिळाली तर रूट्स मिळणार आपल्याला रियल अँड इक्वल. जर रूट्सची किंमत आपल्याला डिस्क्रिमिनंटची 0 मिळाली तर रूट्स आर रियल अँड इक्वल आणि जर समजा 0 पेक्षा कमी म्हणजे निगेटिव्ह मध्ये मिळाले तर आपल्याला लिहायचे रूट्स आर नॉट रियल अँड इक्वल रियल नंबर. अशा पद्धतीने आपल्याला जो काही आपला पुढचा प्रॅक्टिस सेट आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1, 2 आणि 3 एवढ्या पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला डिस्क्रिमिनंट आणि त्याच्या नेचरवरून सोडता येतील. त्याच्यानंतरचा भाग आपण पुढच्या तासिके